कोल्हापुरात पावसानं उघडीप दिल्याचं चित्र आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी सुरू असलेला पाऊस थांबल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फुटांवरती आहे, तर जिल्ह्यातील 40 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। पावसाचा जोर विरल्यामुळे कमी झाल्यामुळे कोल्हापूरकरांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे, पण प्रशासन मात्र अलर्ट मोडवरती आहे। कोल्हापुरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। पुन्हा पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र सध्या आहे। मी सध्या आहे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय पंचगंगा नदीची आहेत। पंचगंगा नदी पुलावर नदीवर असलेला हा शिवाजी पूल आहे आणि या शिवाजी पुलाखालचं हे सगळं पाणी जे आहे ते पाहतोय आपण। पाण्याचा प्रवाह सुद्धा आपण पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसानं जो जोर धरलेला होता त्या जोर पावसामुळेच या नदीचं पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। या नदीची पाणी पातळी जी आहे ती 36 फुटांवर गेल्या 2 दिवसांपूर्वी पोहोचलेली होती। मात्र कालपासून जो पावसानं जी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे आता सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 2 फुटांनी कमी झाल्याचं पाहायला मिळते। सध्या नदी जी आहे ती 33.7 फुटांवर आहे आणि जवळपास जिल्ह्यातले 41 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन मात्र वेळोवेळी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करते, कारण जी पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती 39 फूट इतकी आहे। जर का पावसानं जोर धरला असता तर ही 39 इशारा पातळी ओलांडली असती आणि कुठेतरी संभाव्य पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली असती। मात्र सध्या पाहायचं झालं तर पूर्णपणे पावसानं उघडीप दिलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना सुद्धा थोडाफार दिलासा जो आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।